आज आपण बघणार आहोत धाबा स्टाईल पनीर कोल्हापुरी। अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। कढई गरम झाली आहे, यामध्ये आता आपण तेल घालून घेऊयात। 1 चमचा जिरे घालून ते छान प्रकारे भाजून घेऊया। 1 तमालपत्र व बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। बारीक चिरलेली हिरवी मिरची व आलं लसूण पेस्ट घालून कांदा लाल होईपर्यंत भाजूयात आपण। कांदा आपला भाजलेला आहे, यामध्ये थोडंसं मीठ व टोमॅटोची प्युरी, इथे मी 2 टोमॅटोची प्युरी घालत आहे। जेवढा कांदा घेतला आहे त्याच्या दुप्पट तुम्हाला इथे टोमॅटोची प्युरी घ्यायची आहे। आता हा मसाला तेल सुटेस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर यावरती आपण झाकण ठेवूयात व 3 मिनिटं शिजून घेऊ। आपला मसाला भाजलेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचे लाल मिरची पावडर, आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊयात। यामध्ये आपण आता पनीर कोल्हापुरी मसाला घालून घेऊयात। हा मसाला कसा बनवायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हा मसाला मिक्स करून घेऊयात। आता याला भाजायची गरज नाही आपल्याला। इथे मी क्रीम बनवण्यासाठी भिजवलेले काजू व पनीर वापरत आहे। इथे मी 100 ग्रॅम पनीरचे तुकडे घेतलेले आहेत। यामध्ये थोडंसं पाणी घालून याची क्रीम बनवून घेऊयात। ही क्रीम आपण मसाल्यामध्ये घालून घेऊया। हे सर्व मिक्स करून घेऊया। यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। आता यावरती आपण कसुरी मेथी घालणार आहोत। आपल्या ग्रेव्हीला आता उकळी आलेली आहे, यामध्ये पनीर घालून घेऊयात। इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। आता आपण हे पनीर ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया। आता आपण 2 ते 3 मिनिट पनीर शिजून घेऊयात। जास्त शिजवण्याची गरज नाहीये। धाबा स्टाईल पनीर कोल्हापुरी बनून तयार आहे।